काळातील 14वा रविवार, वर्ष पहिले. जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. शब्द आहेत पौलाचे रोमकरास पाठवलेल्या पत्रामधील आजच्या दुसऱ्या वाचनामधील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कधी कधी चालता बोलता हसता फिरता आपल्या धानी मनी नसताना अचानक आपल्या छातीत दुखून येतं. रस्त्यावरून चालत असताना चक्कर येऊन आपण खाली पडतो. कधी कधी डोळ्यासमोर अचानक अंधार येतो, काळोख होतो. थोडंसं अनइझी आणि अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. शरीर आणि मन अस्वस्थ आणि बेचैन होतं. तेव्हा त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. हे असं का होतं, हे अचानक असं का घडलं, आजाराचं अचूक निदान लावण्यासाठी, त्याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी डॉक्टर रुग्णास त्वरित काही चाचण्या करण्यास सांगतात. कधी रक्तातील विविध घटकांची तपासणी, कधी सिटी स्कॅन, कधी MRI, कधी सोनोग्राफी, कधी एंडोस्कोपी. आजाराचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर अचूक निदान लावल्यावरती औषधे चालू होतात. कधी डायबिटीज, कधी युरिक ऍसिड, कधी कोलेस्ट्रॉल, कधी प्रेशर, कधी हार्ट इश्यूज, तर कधी किडनीचे प्रॉब्लेम्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारासाठी पेशंटला कोणकोणत्या प्रकाराची पथ्य आणि तथ्य पाळणे गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. त्यानं काय खावं आणि काय टाळावं, किती प्रमाणात खावं, कोणती गोष्ट शरीरासाठी बाधक आहे, हानिकारक आहे, कोणती गोष्ट अवॉइड केली पाहिजे, याविषयी तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केलं जातं, सल्ला दिला जातो. आजारानुसार कधी डाएट चार्ट, आहाराचं तपशीलवार वेळापत्रक करून दिलं जातं. आजाराचं गांभीर्य आणि स्वरूप जाणून कधी 2 महिन्यानंतर तर कधी 4 महिन्यानंतर डॉक्टर आपल्याला फॉलोअप साठी बोलवतात. फॉलोअप होत असताना डॉक्टर विचारतात, तुम्ही औषध वेळेवर घेतात का, दिलेला डाएट आहे त्याचं तंतोतंत पालन करतात का. बंधू आणि भगिनींनो, काही आजार असे असतात की त्याच्यावरती आपण मात करू शकत नाही. काही गोष्टी परमेश्वराच्या हाती आहेत, परंतु काही आजार आटोक्यात आणण्यासाठी, त्यावर कंट्रोल ठेवायचा असेल, तो जास्त आजार जास्त बळावू नये, नियंत्रणाखाली आणायचा असेल, छोट्या छोट्या आजारामधून कम्प्लिटली मुक्त व्हायचं असेल, तर औषधाबरोबर आपल्या खाण्यापिण्यावरती संयम आणि कंट्रोल असणं हे अतिशय महत्वाचं असतं. अमुक गोष्ट मला फार आवडते, चवदार आणि अगदी चविष्ट लागते, म्हणून ती पाहिजे तेवढी आपण खाऊ नये. ऊस गोड लागला म्हणजे मुळात सकट खाऊ नये. त्याचे विपरीत आणि गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती होत आहेत, याची जाणीव देखील आपल्याला असली पाहिजे. नाहीतर एका बाजूला औषध घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला शरीरासाठी जे बाधक आहे, हानिकारक आहे, धोकादायक आहे, हे आपल्याला आवडतं म्हणून मुबलक प्रमाणात खात राहायचं, हे ठीक नव्हे. कधी कधी पोट भरलेलं असतं, परंतु मन काही भरत नाही. शरीराचे व जिभेचे चोचले पुरवताना स्वतःच्या मनावरती संयम ठेवणं, आपल्या जिभेला वळण लावणं, डिसिप्लिन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ॲज अ ह्युमन बीइंग, all of us should remember that we have to eat food which is necessary and essential for our body and not to satisfy the taste of our tongue. बंधूंनो आणि भगिनींनो, एक व्यक्ती म्हणून आपल्या जिभेचे लाड आणि चोचले पुरवण्यासाठी, त्या चविष्ट अन्नाद्वारे जिभेला रुचकर वाटेल आपली जीभ समाधानी करण्यासाठी, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण खात नसतो, तर ते शरीरासाठी जे गरजेचं आहे, जे आवश्यक आहे आणि जे पोषक आहे, अशा अन्नाचं आपण सेवन करतो, ज्यात त्या आजाराचं निदान आहे.
बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या शरीरावर, आपल्या मनावरती आत्म्याचा संयम असला तर शरीराला देखील वळण लावता येतं, शरीर डिसिप्लिन मध्ये ठेवता येतं, काबूत ठेवता येतं. बंधूंनो आणि भगिनीनो, पौलानं रोमकरास पाठवलेल्या पत्रामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे की तुम्हामध्ये परमेश्वराचा ईश्वरी आत्मा हा वास करीत आहे. तुम्ही देहाच्या अधीन नाहीत तर आत्म्याच्या अधीन आहात. या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं, मार्गदर्शनानं, कृपेनं आणि सामर्थ्यानं देह वासनेची, देह प्रलोभनाची, आपल्या शरीराला व देहाला समाधानी करण्यासाठी जी वाईट कर्म आपण अंगीकारतो, की ज्यामुळे आपलं हे शरीर वाईट कर्माचं आणि पापाचं गुलाम होतो, पापात मोहामध्ये पडून आपण मृत होतो. ऐहिक सुखाची, चैनबाजी जीवनाची सवय आणि चटक आपल्या शरीराला लागलेली असते. त्या शरीराला संयमात आणण्याची, त्या शरीराला शिस्त लावण्याची, त्यांच्यातील वाईट कर्म घालून देण्याची ताकद, शक्ती आणि सामर्थ्य आपल्या ठाई असलेल्या त्या पवित्र आत्म्यामध्ये आहे, असे पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सर्व श्रद्धावंतांना विश्वासानं सांगतो. वाचनाच्या शेवटी पौल म्हणतो, जर आपण या शरीराचे चोचले आणि शरीराच्या वासना आणि लाड पुरवण्यात आपलं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं, आपण देह स्वभावाप्रमाणे, देहाच्या, शरीराच्या इच्छेप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे जगलो तर जिवंतपणे आपण मृतावस्थेत असू. परंतु जर आपण आत्म्याच्या सामर्थ्यानं शरीराच्या वाईट कर्मावरती, वाईट सवयीवरती मात केली, ती नष्ट केली, ती कायमची मारून टाकली, तर खऱ्या अर्थानं ख्रिस्ती जीवन जगल्याचा एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणास अनुभव येईल, असं संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये म्हणतो. बंधूंनो आणि भगिनीनो, आजच्या मत्तई लिखित शुभवर्तमानामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं जे दैवी ज्ञान प्रभू येशू ख्रिस्त भाविकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, त्यांच्या श्रद्धा बांधणीसाठी, आध्यात्मिक जडणघडण करण्यासाठी देत होता, ते दैवी ज्ञान हे शास्त्रीय आणि परुषी खुल्या अंतःकरणानं, विश्वासू हृदयानं ऐकायला आणि स्वीकारायला तयार नव्हते. त्यांची स्वतःची मनमानी करत होते. आम्ही सांगू तेच खरं, असं त्यांचा स्वभाव होता. त्यांचा तो खोटा स्वाभिमान, त्यांचा तो खोटा अभिमान, त्यांचा अहम आणि अहंकार दैवी ज्ञानाच्या आड येत होता. प्रभूच्या कार्याला ते विरोध करीत होते. आम्हाला सगळं कळतं, आम्हाला सगळं समजतं, या सुताराच्या मुलानं आम्हाला काय दैवी ज्ञान शिकवायचं आणि सांगायचं, त्याची काही गरज नाही, अशा रुबाबामध्ये, अशा आवेशामध्ये ते वावरत होते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये साध्या भोळ्या सरळ मनाच्या, नम्र वृत्तीच्या आणि सर्वसामान्य लोकांकडे वळला. त्यांना तो आध्यात्मिक धडे देऊ लागला, त्यांची तो श्रद्धा बांधणी करू लागला. या बाबतीमध्ये बोलताना तो आपल्या स्वर्गीय पित्याला उद्देशून म्हणतो, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी, हे दैवी ज्ञान तू गुप्त ठेवून ते तू बालकास म्हणजे सामान्य जनास प्रकट केलेले आहे. हे पित्या, हेच तुला योग्य दिसले. बंधूंनो आणि भगिनीनो, जीवनामध्ये जे कष्टी आणि भाराक्रांत आहेत, ताण तणावाखाली आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाच्या टेन्शन खाली, दडपणाखाली, बंधनाखाली, दबावाखाली आहेत, ऐहिक लोभामध्ये, देहपूजेच्या स्वार्थामध्ये जे अधिक गुंतले गेलेले आहेत, ज्यांचा स्वतःच्या मनावरील, शरीरावरील संयम सुटलेला आहे, आपण नक्की कुठे आहोत, आपण नक्की कुठे जात आहोत याचं भान नसलेले,
कंटाळलेल्या, वैतागलेल्या, अस्वस्थ आणि बेचैन झालेल्या मानवी जीवाला, मानवी मनाला, मानवी हृदयाला आणि अंतःकरणाला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. कारण माझ्या ठाई असलेलं सौम्य मन, माझ्या ठाई असलेली लीन वृत्ती तुमच्या जीवाला शांत करेल, तुमच्या जीवाला विसावा देईल. माझ्या सोबत राहा, माझ्या सोबत चाला, माझ्या सहवासामध्ये राहा, म्हणजे मी तुम्हा बरोबर असताना तुम्हाला मानवी जीवन अर्थपूर्ण वाटेल. याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यानं इस्रायल जनतेच्या जीवनामध्ये काय होईल, तो शांतीचा, नम्र वृत्तीचा, न्यायी प्रवृत्तीचा राजा काय करेल, याची पूर्व सूचना जखर्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये इस्रायल जनतेला देतो. त्यांचं आंतरिक मनोबल तो वाढवत आहे, त्यांचं सांत्वन करून त्यांना प्रोत्साहन देत आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या ठाई असलेला, वसलेला तो ईश्वरी आत्मा शरीराच्या आणि जागतिक सुख चैनीच्या पापी मोह जाळेच्या बंधनातून जे अडकलेले आहेत, आपलं हे शरीर, आपलं हे मन बंधन मुक्त करण्याची, आपल्याला अडचणीमधून, संकटामधून बाहेर काढण्यासाठी आपल्या ठाई वसलेला परमेश्वराचा पवित्र आत्मा उत्सुक आहे. परंतु या पवित्र आत्म्याला अपेक्षित असलेलं सहकार्य आपल्या शरीराकडून, आपल्या मानवी मनाकडून मिळत नाही. ही शोकांतिका आहे, हे पवित्र आत्म्याचं दुःख आहे, ही पवित्र आत्म्याची वेदना आहे. बंधून आणि भगिनीनो, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु शरीर अशक्त आहे. आत्म्याला हवी असलेली साथ आपलं शरीर देत नाही. द स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज वीक. गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची देखील अशीच अवस्था झाली होती. आपल्या प्रत्येकाची अवस्था प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो अशीच आहे. बऱ्याच वेळेला आपण ठरवतो, बऱ्याच वेळेला आपण निर्णय घेतो, बऱ्याच वेळेला आपण निर्धार करतो, अमुक गोष्ट करायची नाही, ती आपल्या हिताची नाही, ती आपल्यासाठी वाईट आहे, आपल्या जीवनासाठी, जगण्यासाठी पोषक नाही. तरीही पवित्र आत्म्याला न जुमानता, पवित्र आत्म्याकडे दुर्लक्ष करता ती गोष्ट आपण जाणून बुजून करत असतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा श्रद्धा बांधणी रविवार साजरा करीत आहे. एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, जी श्रद्धा बाप्तिस्माच्या दिवशी आपल्याला मिळालेली आहे, त्या श्रद्धेत आणि त्या विश्वासामध्ये आपण किती टक्के वाढलेलो आहोत याचं मूल्यमापन करण्याचा आजचा हा दिवस आहे. बंधू भगिनीनो, आपल्यात वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं चालण्याचा या श्रद्धा बांधणी रविवार निमित्तानं आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला, निर्धार केला. या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर, कृपेवर आपण संपूर्णतः विसंबून राहिलो, तर या ही सुख चैनीच्या, या स्वार्थाच्या मोह जाळ्यामध्ये, या देह तृप्तीच्या वाईट कर्मामध्ये बंदिस्त व देह वासनेच्या, देह पूजेच्या गुलामगिरीमध्ये अडकलेलं आपलं हे शरीर, आपलं हे मन, आपलं हे हृदय पवित्र आत्म्याच्या बळावर, सामर्थ्यावरती आपण मुक्त करू शकतो. श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या बळावरती आपल्या मधील देह स्वभाव मारून तो आटोक्यात आणून पवित्र आत्म्याच्या साह्याने आपण देव स्वभाव धारण करू शकतो, आत्मसात करू शकतो. आपल्यामधील मर्त आणि मृतावस्थेमध्ये असलेलं हे शरीर आपण जिवंत करू शकतो. आपल्या शरीराचे लाड पुरवण्यापेक्षा आत्म्याची भूक आणि तहान आपण भागू शकतो. आपल्या शरीरावर, आपल्या मानवी मनावरती संयम आणण्यात आणि कंट्रोल मध्ये ते ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, माझी ही प्रवचन आपणास नियमितपणे मिळावीत
असं आपणास मनस्वी वाटत असेल, आपणास भावलेलं, आपल्या हृदयाला स्पर्शून गेलेलं प्रवचन दुसऱ्यांपर्यंत पोचवावं असं आपणास वाटत असेल, तर आजच स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.